पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया सुप्रसिद्ध लेखक प्रदीप केळुस्कर यांची मामाचे गाव ही कथा, अभिवाचन सौरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौरूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत. तत्पूर्वी एका पुस्तकाची ओळख करून घेऊया. जगाच्या पाठीवर अपुरा आत्मचरित्र, लेखक सुधीर फडके. मराठी व हिंदी चित्रपट संगीत तसेच सुगम संगीत यावर आपला अमिट ठसा उमटवणारे महान संगीतकार आणि गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी स्वतः लिहिलेल्या लेखांवर आधारित हे पुस्तक आहे. 80च्या दशकाआधी बाबूजींनी किर्लोस्कर मासिकातून आपल्या आत्मचरित्राचा काही भाग लिहून प्रसिद्ध केला होता. त्या लेखमालेचे नाव होते जगाच्या पाठीवर. त्याच सुमारास बाबूजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचा ध्यास घेतला आणि ती लेखमाला 15 लेखांकानंतर थांबली. तो महत्वाकांक्षी प्रकल्प साकार व्हावा म्हणून त्यांनी उर्वरित आयुष्य झोकून दिलं. त्या व्यापात गुंतल्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात आलेले विविध अनुभव शब्दांकित करायचे राहून गेले. त्यामुळे त्यांचं हे आत्मचरित्र अपुरच राहिलं. रूढार्थाने हे संगीत विषयक पुस्तक नाहीये. हे आहे सुधीर फडके या थोर व्यक्तीने आयुष्यातील सुरुवातीचा काळ कशा संघर्षमय वातावरणात व्यतीत केला याची सुन्न करणारी, डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सांगणारं पुस्तक. अर्थात संगीत विषयक गोष्टी त्यात येतच राहतात. रामचंद्र विनायक फडके हे खरे नाव असलेले, परंतु नंतर सुधीर फडके किंवा बाबूजी या नावाने ओळखले जाणारे हे संगीतकार व गायक. त्यांचे वडील वकील होते आणि कोल्हापुरातील संस्थानातील राजकीय निर्बंध सांभाळूनही त्यातल्या त्यात जमेल तितकं राजकीय व सामाजिक काम ते करत असत. त्यांना कोल्हापूरचे टिळक असेही म्हटले जाई. कोल्हापूरच्या पाध्येबुवांकडे सुमारे 7व्या वर्षापासून बाबूजींची संगीत साधना सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या आईच्या अकाली निधनामुळे मुंबईला बाबूजींची रवानगी झाली. काही कारणांमुळे बाबूजी पुन्हा कोल्हापूरला माघारी परतले. पुढचा बराच काळ मात्र संमिश्र स्वरूपाचा होता. काही दिवस उत्कर्षाचे तर काही हलाखीचे दिवस होते. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर पुण्यात जाण्याचा निर्णय, तेथून मुंबई आकाशवाणीवर गायन सादर करण्याची मिळालेली संधी, मधल्या काळात त्यांना हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या बँडेजेसचा गुंडाळा करण्याचे केलेले काम, पण तीही नोकरी सुटली. शेवटी खोलीचे भाडे भरू न शकल्यामुळे भाड्यापोटी आपली वाद्य गहाण ठेवण्याची वेळ बाबूजींवर आली. संघर्षाची परिसीमा म्हणजे काही काळ त्यांच्यावर मुंबईतील फुटपाथवर राहण्याची आणि झोपण्याचीही वेळ आली. त्यांच्या उपासमारीचे वर्णन वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर कलानिकेतन नावाच्या गाण्याच्या क्लासेस बरोबर चहा आणि भाजी विक्रीचा विषयही त्यांनी केला. तरी देखील पोट भरण्यासाठी कमाईचे चढ उतार चालूच होते. शेवटी एकुलता एक शिल्लक राहिलेला हार्मोनियम एका मारवाड्याकडे गहाण ठेवावा लागला. याच काळात ॲनिमिक परिस्थितीमुळे क्षयरोग होईल की काय या भीतीने बाबूजी मुंबई सोडून नाशिककडे रवाना झाले. तिथे त्यांना गाण्याचे कार्यक्रम मिळू लागले. ख्याल, तराणा, ठुमरी, नाट्यगीत, पोवाडा आणि शेवटी भैरवी असे त्यांच्या कार्यक्रमांचे स्वरूप असे. HMV कंपनीकडून कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत बाबूजींच्या आयुष्यातली पहिली रेकॉर्ड तयार झाली. याचं अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात त्यांनी केलं आहे. अनेक वर्षांच्या खडतर संघर्षानंतर बाबूजींच्या आयुष्याला कुठेतरी आकार येत होता. एक नवा प्रांत सापडत होता. त्याच सुमारास कोल्हापूरला आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन भरले. यावेळी बाबूजींनी काही गाणी सादर केली.
आणि त्यातूनच साऱ्या कोल्हापूरला फडके आणि माडगुळकर ही दोन्ही नावं माहिती झाली. यानंतरच्या काळात सुधीर फडके यांनी कसा इतिहास घडवला हे खरं तर जाणून घ्यायला आवडलं असतं, पण दुर्दैवाने हे आत्मचरित्र इथेच अर्धवट राहिलं. यापुढे काही आठवणी या प्रकरणात बाबूजींच्या पत्नी ललिता फडके यांनी लिहिलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे. त्यात गीत रामायणाची कथा आहे. पुणे आकाशवाणीवर सादर होणारे गीत रामायण ही बाबूजींच्या कारकिर्दीतील एक अजोड कलाकृती होती. थोडक्यात अपूर्ण असलं तरी बाबूजींच्या पूर्वायुष्याबद्दल मोलाची माहिती देणारं हे पुस्तक आहे. धन्यवाद. आता आपण आपल्या कथेकडे वळूयात. कथेचं शीर्षक आहे मामाचे गाव. या कथेचे लेखक आहेत प्रदीप केळुसकर. ते स्वतः व्यावसायिक असून ते साहित्यप्रेमी आणि प्रतिथयश कथालेखक म्हणून मान्यता पावलेले आहेत. त्यांचे 2 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. 100 पेक्षा जास्ती कथा त्यांनी आजपर्यंत लिहिलेल्या आहेत. मामाचे गाव. आईचा फोन आला होता. हॅलो आशू, अरे आपला अंधू मामा गेला. आता वयोमानाप्रमाणे आम्हालाही प्रवास झेपत नाही. तू तरी मामीला भेटून ये. माहेरचा शेवटचा दुवा निखळला, त्यामुळे आईचा आवाज दुःखाने आणि भावनेने ओलावला होता. आई बाबा मुंबईत आणि मी दिल्लीत. मी समीराला ती मामाच्या गावी येणार आहे का विचारले, पण तिला रजा नव्हती, त्यामुळे माझे एकट्याचेच तिकीट काढले. आज मी राजधानी एक्सप्रेसमध्ये बसलोय. उद्या सकाळी कुडाळला पोहोचेन. तिथून मामाच्या गावी. आता पूर्वीसारखं नाहीये, रिक्षा असतात म्हणे स्टेशनवर, त्यामुळे काळजी नव्हती. जवळजवळ 30 वर्षांनी मी मामाच्या गावी चाललो होतो. 30 वर्ष मध्ये गेली. मी 12वीत होतो तेव्हा शेवटचा गावी गेलो होतो. त्याआधी दर सुट्टीत जायचो. लहान होतो तेव्हा आई बरोबर, मग 10वी नंतर मी एकटाच जायचो. लहानपणी मामाच्या गावी भरपूर मजा केली. त्या काळी आम्ही मुंबईत चाळीत राहायचो. लहान लहान 2 खोल्या, खुराडासारख्या कोंदट, पाण्याची मारामार, मोकळी हवा नाही, खेळायला पटांगण नाही. त्यामुळे मामाच्या गावी कोकणात जायला मला खूप आवडायचं. मामा मामीही खूप लाड करीत माझे. मामी काही ना काही गोडधोड करायची. मामा किनाऱ्यावर जाऊन ताजे मासे आणायचा. त्या काळी भरपूर मासे खाल्ले. तिसरे, मुळे, कालवे, भरपूर आंबे, फणस, जांभळे, करवंदे, रतांबे. खरंच काय मजा केली मामाच्या गावाला. आता आपला मुलगा ऋतू याच्या नशिबी असे आजोळही नाही आणि असं मामाही नाही याची खंत वाटते. समुद्रात पोहणे आणि तंबूतील सिनेमा पाहणे ही तर खूप आवडीची गोष्ट. तंबूतील सिनेमा म्हणताच सुमती डोळ्यासमोर आली. तीच असायची समुद्रात पोहताना. खरं तर तिनेच शिकवलं मला पोहायला. आणि तंबूतील सिनेमा पाहताना तीच हात घट्ट पकडायची. मामांची मुलगी सुमती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान. लहान होतो तेव्हा गावी गेलो की ती मागे मागेच असायची. मी 10वीत होतो तेव्हा ती 9वीत. नुकताच तारुण्यात प्रवेश होत होता आणि त्या तारुण्याने ती बहरून गेली होती. मी थोडा भित्रा तर ती एकदम बिनधास्त. मी समुद्राच्या पाण्याला घाबरायचो, पण ती मला असे पाण्यात ढकलायची आणि मागून पोहत यायची. मी गटांगळ्या खाऊ लागलो की हाताला धरून किनाऱ्यावर आणायची. आणि या उलट रात्री तंबूत सिनेमा पाहायला जायचो तेव्हा मारामारी आणि गुंड तरुणींच्या मागे लागले की ही घाबरायची आणि माझा हात घट्ट पकडायची. तिच्या नजरेत प्रेमाची चमकही दिसायची, आव्हान दिसायचं. मी 12वी नंतर दिल्लीला जाणार होतो UPSCचे क्लासेस करायला. तसं बाबांनीच ठरवलं होतं. आणि मग सरकारी नोकरी. 12वीची परीक्षा दिल्यावर मी शेवटचा 1 महिना मामाच्या गावी राहिलो. माझी आणि सुमतीची जवळीक वाढली होती. तोंडाने प्रेमाची भाषा बोलली नसली
तरी डोळ्यांची भाषा एकमेकांना समजत होती. 12वी नंतर मी मुंबईत आलो आणि कॉलेज आणि क्लास दिल्लीत, त्यामुळे पुढे दिल्लीत पोहोचलो. मग अभ्यास, क्लास, चाचणी, परीक्षा, पेपर सोडवणे यात अडकून गेलो. आईकडून तिकडची खबरबात कळत होती. सुमती 12वी नंतर मालवणला D.Ed साठी गेली होती. तिचे दुसरे वर्ष संपायला आले आणि या दरम्यान तिने घरात आई बाबांना न सांगता लग्न केल्याची बातमी आली. सर्वांनाच हा मोठा धक्का होता. एकुलती एक मुलगी, अंदू मामा मामी सैरभैर झाले. दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न त्यांना पटले नाही. मामा मामी खूप रडले आणि संतापाने त्यांनी तिचे नावच टाकून दिले. मी खूप निराश झालो. माझ्या पहिल्या प्रेमाची अशी वाचलात लागली होती. त्या दिवसापासून मी मामाच्या गावी आलोच नाही. आईकडून मामा मामीची खुशाली समजत होती. सुमतीला मुलगी झाल्याचे पण कळले. सुमती मामांना चोरून मामीला भेटत होती हेही समजत होते. मध्ये 30 वर्ष गेली. मला मामाच्या गावाला जावे असे वाटलेच नाही. मामा बोलवत असत, पण सुमतीने मला खूप मोठा धक्का दिला होता. तिकडे गेलो म्हणजे तिच्या आठवणी बेचैन करतील म्हणून गेलोच नाही कधी. पुढे आपल्या संसारात अडकलो. समीराशी लग्न केले. ऋतू जन्माला आला. तो आता इंजिनिअरिंग करतोय. माझी सरकारी नोकरी, प्रगती करत पुढे जातोय. आणि आज अचानक आईचा फोन, अंदू मामा गेला. मी मामीला भेटायला निघालो, पण या प्रवासात हृदयाच्या एका हळुवार कप्प्यात जपून ठेवलेल्या आठवणी माझ्या भोवती पिंगा घालू लागल्या. मी पहाटे 4 वाजता कुडाळ स्टेशनला उतरलो आणि रिक्षा पाहू लागलो. एवढ्या पहाटे सुद्धा 25-30 रिक्षा प्रवाशांची वाट पाहत होत्या. मी आचरा भागात जाणार असल्याने त्या भागातील रिक्षावाला मिळाला. त्यामुळे गप्पा मारत माझा प्रवास झाला. मी मामीला भेटायला जात होतो. काय बोलायचे याची मनातल्या मनात उजळणी करत होतो. खरं तर मामांच्या असंख्य आठवणी होत्या. मी लहान असताना एसटीतून उतरलो की अंदू मामा मला खांद्यावर बसवून घरी नेत असे. आम्ही मुंबईला निघताना आम्हाला निरोप देताना त्याचे आणि मामीचे डोळे ओले होत, कंठ दाटूनही. मी मामाच्या घरी पोहोचलो तेव्हा उजाडू लागले होते. रिक्षाचा आवाज ऐकून मामी बाहेर आली. मला निरखून पाहत म्हणाली, कोण रे? आशू, इतक्या वर्षांनी इलस? मामा होते तेव्हा इलं असतंस तर ते का आनंद तरी झालं असतो. होय ग मामी, चुकलंच माझं. मामा एवढे आजारी आहेत याची मला कल्पनाच नव्हती ग. मी दिल्लीला, आई पण काही बोलली नव्हती. हा, तसा अचानकच झाला रे. झोपले ते उठलेच नाही. विडी ओढत ना, त्याचा परिणाम. बरा, तोंड धुवून घे, मी चहा ठेवते. मी कपडे बदलून मागील दारी गेलो तर तेथे नळ होता. पूर्वी मडक्यात पाणी तापवलेले असायचे. मडक्याखाली माडाचे झावळे पेटते असायचे. त्याने पाणी गरम व्हायचे. मी नळाच्याच पाण्याने तोंड धुतले आणि घरात आलो. नळ आले वाटतं गावात. होय बाबा, आमच्या विहिरीवर तुझ्या मामाने पंप घेतलो आणि पाणी टाकीत आणला. त्या टाकीतला पाणी घरभर फिरता. मामी, कामाला कोण नाही काय? पूर्वी कशी काशी होती, पाणी आणायची विहिरीवरून. आता कोण कामाक मिळणार नाही. सगळ्यांची परिस्थिती सुधारली. सरकार फुकट धान्य, पैसे देता. मग कामाक कोण कशा घेता? मी चहा घेतला. काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. उद्या दिवस आहेत ना, मग विधी कोण करणार? जावई करतलो. आयुष्यभर जावयाबरोबर 2 शब्द बोलले नाही, त्याका घरात घेऊ नाही. पण आता दिवस तोच करतलो, मामी म्हणाली. माझं घराकडे लक्ष गेलं. पूर्वी कुंभारी कौले होती, ती जाऊन आता सिमेंट पत्रे घातले होते. मामी, पूर्वी कौले होती ना, आता पत्रे? यानं गरम पण होत असणार. काय करतलं बाबा, माकडं खूप झाली. त्यांची फौज येता पोराबाळांसकट.
मातीचे नळे ठेवूनच नाही, उड्या मारून मारून फोडून टाकतात. म्हणून हे सिमेंटचे पत्रे घातले. यांना गरम होता, पण काय करतलं, स्लॅब घालूक पैसे नाही. सुमती केव्हा येईल ग मामी? ता मास्तर येईल, रात्रीपर्यंत येईल, दोघे पण येतील. मी गप्प बसली. मामी, उद्यासाठी भटजींनी लिस्ट दिली असेल ना सामानाची, माझ्याकडे दे, मी शिरसाटाच्या दुकानातून आणतो. भानू शिरसाट आहे का ग अजून? भानू वारलो, त्याचं झील उमेश दुकान चालवता. कोण उमेश? अगं तो खेळायला असायचा पूर्वी, मी ओळखतो त्याला, माझा मित्रच होता तो. दे लिस्ट, मी घेऊन येतो. मामीने भटजीने दिलेली सामानाची लिस्ट माझ्या हातात दिली. जरा वेळ थांब, पोहे करते ते खा आणि मग जा. अगं मामी, पोहे? पूर्वी कोकणात पेज असायची ना नाश्त्याला. मी लहानपणी यायचो तेव्हा कायम उकड्या तांदळाची पेज असायची, पोहे फक्त दिवाळीत. ते दिवस गेले रे बाबा. आता उकडे तांदूळ मिळणार नाही, हल्ली कोण शेती करणार नाही, प्रत्येकानं आंब्याची कलमा लावली. दुकानात उकडे तांदूळ मिळतं, पण ते चव नाही. मामीने पोहे आणले. मी चहा पोहे खाल्ले आणि उमेशच्या दुकानाकडे जायला निघालो. पाठोपाठ मामी पुन्हा बाहेर आली. चलत जाऊ नको, रस्त्यावर गेलंस की रिक्षा मिळतली, हात दाखव, 10 रुपये दिले की उमेशाच्या दुकानाकडे सोडतं. हे 1 मैल चालायला रिक्षा कशाला? मला आवडतं चालायला, आणि लोक 1 मैल जायला रिक्षा करतात. होय बाबा, हल्ली कोण चालणार नाही, ज्यातीच्या ती 2 चाकी नाहीतर 4 चाकी गाडी. मग सायकलनं जात असतील की? सायकल चालवूक लोकांका लाज वाटता. कोणाकडे सायकल नाही, पण स्कूटरी मात्र सगळ्यांकडे असत. ते असू दे, पण मी चालतच जाणार. मला पण कितीतरी वर्षांनी गाव बघायचंय. मी पिशव्या घेऊन चालू लागलो. चालताना काही ओळखीचं दिसतं काय पाहत होतो. मला आठवलं, ही चढण चढून गेली की मोठी आमराई आहे. 30-40 मोठी आंब्याची झाडे होती, त्यातच फणसाची, जांभळीचीही झाडे होती. या आमराईत खूप मोर यायचे. पावसाळ्यात ते नाचत आणि मोठ्याने ओरडत. मी खूप दिवसांनी ती आमराई पाहणार होतो. मोबाईलवर फोटो घेऊन माझ्या मुलाला पाठवणार होतो. मी चढण चढून वर आलो तर त्या ठिकाणी अनेक बंगले उभे होते. आमराई दिसतच नव्हती. मला वाटले माझेच काहीतरी चुकत असावे, अजून जरा पुढे जाऊन बघावं. पण पहावे तिकडे कुलूप लावलेले बंगले आणि इमारती. या सिमेंटच्या जंगलाकडे पाहून मी निराश झालो. ते बागडणारे मोर, त्याचे केकवणे, ते ऐकण्यासाठी मी आणि सुमती मुद्दाम इथे यायचो हे आठवले. मी उमेशच्या दुकानात पोचलो. त्याने पण दुकान दगडाने बांधून व्यवस्थित केले होते. माल खच्चून भरला होता. मी दुकानात जाऊन त्याच्या समोर उभा राहिलो. कोण रे? चेहरा ओळखीचा दिसता. अरे मी आशू, दाभोलकरांचं भाचो. हा आशू, अरे किती वर्षांनी दिसतस. हा, मामांच्या दिवसा गेलस? होय रे, जवळजवळ 30 वर्षांनी. बस रे बस. त्याच्या समोरच्या टेबलावर मी बसलो. किती वर्ष झाली रे? मळ्यात क्रिकेट खेळा गेस, स्पिन बॉलिंग मस्त करीस. हा, खय असतं आता? मी दिल्लीत सरकारी अधिकारी आहे. दाभोलकर काका गेले, उद्या दिवस असा ना. सुमती हिला संध्याकाळी येताना, शिक्षिका आहे ना ती. दुसऱ्या जातीचं नवरो केल्या म्हणून दाभोलकर काकांनी सुमती घरात घेऊन नाही. खरं सांगू आशू, माका वाटा तू सुमतीक पटवतले. त्या काळात तू आणि सुमती कायम बरोबर असत. लोक तशीच बोलत, तंबूतलो सिनेमा बघू चिकटान बसत. होय मा? तसं काही नव्हतं रे त्या वयात. बरं, ही लिस्ट घे उद्याच्या दिवसाची आणि या पिशव्या. मी घेऊन जातो सामान. तू नको नेऊ, तुकाराम पोचवीत मामाच्या घराकडे. बरं, बिल तर कर. उमेश बिल करू लागला. तेवढ्यात माझ्या मनातील शंका, उमेश, सगळी आमराई नाहीशी झाली रे. काय सावली होती त्या भागात, मोर फिरत होते, पक्षी होते.
कणकवलीचं बिल्डर सगळी आमराई विकत घेतल्यान कवडी मुलं नुसत्या आंब्याची लाकडा विकून जमिनीचे पैसे बाहेर काढल्यात. प्लॉट पाडून तयार बंगले बांधल्यात. अफाट पैसो केल्यान त्यांनी. पण एवढे बंगले घेतले कोणी? शहरातील चाकरमानी लोकांनी. त्यांका स्वस्तात बंगलो गावलो. आता फक्त गणपती कुलपा काढतात, नाहीतर अंगणेवाडीच्या जत्रेक मित्र बोलवून पार्टी, रात्रभर दारू. अरे रे रे. बरं उमेश, मला सांग, मगाशी बऱ्याच बायका स्कूटरवरून या बाजूला जाताना दिसल्या. त्यांना मागावून मिठी मारून त्यांची मुले होती. कुठे जातात रे या लहान मुलांना घेऊन? माझ्या सामानाचे बिल उमेशने माझ्या हातात दिले आणि स्कॅनर पुढे केला. अरे मॉन्टेसरी, गावाच्या त्या भागात मॉन्टेसरी झाले. मुलांका पोचूक जातात या बायका. काय म्हणतो मॉन्टेसरी? पण सरकारी शाळा आहेत ना गावात? या लहानशा गावात 3 सरकारी शाळा असत. 12 शिक्षक आणि 3ही शाळा मिळून 4थी पर्यंत 32 मुलं. आता बोल. अरे पण या 12 शिक्षकांचा पगार किती झाला? हे शिक्षण फुकट आहे आणि त्या मॉन्टेसरीत फी असणार. हा खर्च कसा परवडतो रे लोकांना? आशू, जी गोष्ट फुकट मिळताना त्याची किंमत नसतं. होय बाबा. पण उमेश, मला सांग, तर हे मॉन्टेसरीतील शिक्षण झाले की पुढील शाळा पण आहे का इथं? नाही. मग मालवण किंवा कणकवली. अरे पण मालवण आणि कणकवली इथून 25 किलोमीटर तरी आहे ना. मग ही मुले तिकडे जातात कशी? त्यासाठी स्पेशल गाड्या ठेवल्यात. एका व्हॅन मध्ये 15-20 मुले कोंबतात बकऱ्यासारखे. कमाल आहे. सरकारी शाळा यांना नको. मातृभाषेमध्ये शिक्षण नको. मोठे मोठे विद्वान माणसे सरकारी शाळा शिकून मोठी झाली. असो. बरं मी येतो उमेश. उद्याची तयारी करायची. किती दिवस राहतलं? जाईन बहुतेक परवा. मग ये उद्या गप्पा मारूया. येतो म्हणून मी बाहेर पडलो आणि चालत चालत घरी आलो. सकाळपासून एक एक नवीन गोष्टी कळत होत्या आणि लक्षात येत होते मामाचा गाव बदललाय. गेल्या काही वर्षात हा गाव राहिला नाही, निम शहर झाले. धड ना गाव, धड ना शहर. अजून काय काय पाहावं लागतं बघू. मी घरी आलो आणि आंघोळ करावी म्हणून मागे गेलो. पूर्वी मडक्यात पाणी सकाळपासून तापवलेले असे. आता, मामी मी आंघोळ करून येतो. थांब पाणी तापवते. मला वाटलं मामी बागेतील नारळाच्या झावळ्या पोई मडक्याखाली टाकेल आणि पाणी तापवेल. मामीने गॅसवर पाणी गरम करायला ठेवले. मला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. मामी, मडक्यात पाणी तापवत नाही? बागेत एवढी चुडते पोई पिढ्या असताना फुकटची? नाही रे बाबा, हल्ली सगळे गॅसवर पाणी तापवतात. सुडता पोई हाडतलो कोण? मी गप्प राहिलो. आंघोळ केली. उमेशच्या माणसाने सामान घरात आणलं होतं. मामी, उद्या मामाच्या दिवसासाठी कोणाला बोलवायचं असेल तर सांग. मला वेळ आहे, मी सांगून येतो. आता वाड्यात असत कोण? म्हातारे मरण गेली. तरणे पुण्यात नाहीतर मुंबई. आता 12व्या-13व्या कोणी कोणाकडे जायनच नाही. मामीने टीव्ही लावला आणि ती मालिका पाहू लागली. मध्ये जाहिरात आली म्हणून तिने आवाज कमी केला. मामी, रोज मालिका पाहतेस? कंटाळा येत नाही? रात्री झी वरचे आणि दुपारी स्टार वरचे सगळे मालिका मी बघते. तुझे मामा पण बघीत. आता कंटाळो म्हणत अशी तर हे दुसरी करमणूक असा तरी काय? आता कोण कोणाच्या घरात जायनच नाही की येईनच नाही. येऊन जाऊन दशावतारी नाटका. ती नाटका बघण्यापेक्षा हे मालिका बरे. घरातून बाहेर पडाक नको. गाव बदलतय. मामाचा गाव हरवतोय. हे सगळं ऐकून मी अस्वस्थ होत होतो. मी मामाच्या वाडीत फिरू लागलो. आंब्याच्या झाडावर आंबे दिसत होते, पण माकडे आंबे खात होती. इकडून तिकडे या फांदीवरून त्या फांदीवर झोका घेत होती आणि आंबे अर्धवट खाऊन खाली टाकत होती. जांभळीवर सुद्धा तीच जरा. पण इथेही माकडेच होती.
मला आठवले. पूर्वी अशी माकडे नव्हती, पण कधी आलीस तर सुमती अचूक दगड मारून माकडांना पळवून लावायची. सुमतीचा नेम भारी होता. घोसात 4 कच्चे आंबे आणि 1 पिकलेला आंबा असेल तरी ती बाकीच्या कच्च्या आंब्यांना न दुखावता हलकेच पिका आंबा खाली पाडायची. मला पुन्हा सुमतीची आठवण झाली. खरं तर रोजच असते. मग माझं लग्न झालं तरीही माझं पहिलं प्रेम. सुमती जवळजवळ 30 वर्षांनी आज दिसणार होती. मामीनं जेवण वाढलं. मी आणि मामी अंदूमामाच्या आठवणी काढत जेवलो. इतके दिवस अंदूमामा सोबत होते. आता मामी कसे दिवस काढणार होती? तिचे म्हणणे, झेपेल तोपर्यंत याच घरात राहीन, मग पुढे सुमतीकडे नाहीतर माहेरी जाईल. पत्रे कमालीचे तापले होते. मला त्या उन्हाळ्यात बसवे ना. मामी झोपली तसा मी हळूच बाहेर पडलो आणि आलो नारळ्या आंब्याखाली. अजून नारळा आंबा होता. मला आनंद झाला. नारळाच्या आकाराचा आंबा म्हणून नारळा आंबा. काय चव होती या आंब्याची. या वाडीतील ही सर्व मुले मुली झाडाखाली जमायची आणि फिल्डिंग लावून उभी राहायची. प्रत्येकाचा ठराविक भाग. त्या भागात जर आंबा पडला तर त्याचा किंवा तिचा. मग आंब्याला पान सुपारी ठेवली जायची आणि पड पड आंब्या घोसातल्या आंबा पडात तो माझो, पान सुपारी तुझी. वारा आला किंवा माकड वर आले की आशा असायची, आता लाल पिवळा झालेला आंबा पडणार. कधी पडायचा कधी नाही. पण सुमती खरी हुशार. झाडाकडे पाहून तिला अंदाज आलेला असायचा आज कुठला आंबा पडणार आहे आणि तो भाग ती घ्यायची आणि आंबा तिलाच मिळायचा. ती अर्धा आंबा खायची आणि अर्धा मला द्यायची. काय चव त्या अर्ध्या आंब्याला. बागेतून मग मी देवीच्या देवळात गेलो. माझ्या आईची या देवीवर खूप श्रद्धा होती. प्रत्येक वेळी ती आली की या देवीची ओटी भरायची. अजूनही संकटकाळी तिला हीच देवी आठवते. सकाळ संध्याकाळी माऊलीचा जप. मी बाहेरूनच देवीला नमस्कार केला. पूर्वीचे देऊळ मातीच्या भिंती आणि कौलारू छप्पर असे होते. आता दगडी स्लॅब घातला होता. बसायला दगडी बाक होते. मी त्यावर विसावलो. फारसे कुणीच देवळात नव्हते. 3 मुलगे आणि 2 मुली मोबाईलवर रिळे बघण्यात मग्न होती. पूर्वी सायंकाळी गावातील बुजुर्ग देवीला नमस्कार करायला येत. त्यामुळे गप्पा होत थोडं गावचं राजकारण, हाल हवाल. आता संध्याकाळी सुमती कशी दिसत असेल? सुमती, तिच्या डोळ्यातील ती प्रेमाची झाक मला दिसेल का? तंबूतील सिनेमा आणि समुद्रातील पोहणे तिला आठवत असेल का? उष्टा नारळ आंबा मला द्यायची, ते आठवत असेल का तिला? मी मामाच्या घरी आलो तेव्हा एक मोटरसायकल बाहेर दिसली. मला अंदाज आला सुमती आणि तिचा नवरा आले असतील. चप्पल काढून मी घरात आलो तेव्हा माझ्याच वयाचा एक गृहस्थ मोबाईल पाहण्यात मग्न होता. मी हसलो आणि नमस्कार केला. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि थोडा हसला आणि पुन्हा मोबाईल पाहू लागला. केव्हा आलात? मी विचारलं. त्यानं उत्तरच दिलं नाही. एवढ्यात माझा आवाज ऐकून सुमती बाहेर आली. सुमती, जिचा चेहरा मी रोज डोळ्यासमोर आणत होतो. अरे आशू, किती वर्षांनी गावा केलंस? मामा गेले म्हणून आठवण झाली आमची. तसं नाही ग, पण शहरातल्या लोकांचा असाच असता, गेले की मागचा विसरतलेच. मी चमकलो. तसं नाही ग, मी आता दिल्लीला असतो ना. अरे दिल्लीचा कसला कौतुक, आता कोकणातल्या मुला अमेरिकेत जातात. बरा, ओळख करून देतोय. हो माझं नवरो हेडमास्तर असा. ह्याची ओळख झाली डीएडच्या कॉलेजात. माका आवडलो. ह्याच्यामुळे माका शिक्षिकेची नोकरी मिळाली. आता माका पगार गावता. मी स्वावलंबी झाले. आमका एक चेडू असा, सावंतवाडीत डॉक्टर की शिकता. त्याका पुढे शिकवतले, मोठा डॉक्टर बनवतले. सुमती आपल्या नवऱ्याच्या आणि मुलीचे कौतुक न दमता सांगत होती.
आणि मी हो हो करत ऐकत होतो. मामीने सर्वांना जेवायला वाटले. माझ्या शेजारी सुमतीचा नवरा होता आणि समोर सुमती. माझ्या मनात आले, सुमती आता पूर्वीपेक्षा छान दिसायला लागली. कदाचित नोकरीचा आणि पगाराचा आत्मविश्वास असेल. मी तिला लहानपणाच्या आठवणी याव्यात म्हणून मुद्दाम विचारले, तंबू सिनेमा येतो का ग गावात? हातातील मोबाईल दाखवत ती म्हणाली, हे आता प्रत्येकाच्या हातात सिनेमा, मग त्या तंबूत जातलं कोण? ते केव्हाच बंद पडले. समुद्रात लोक पोहायला जातात का ग? समुद्रात पोहू जाणारे मरतात, त्यामुळे सरकारने बंदी घातली. माझा प्रयत्न चालूच होता. तो नारळ आंबा आहे का ग अजून? माका या घरात घेत नाहीत बाबा. मी चोरून चोरून आईक भेटा घे. तो नारळी आंबो कोण झाले का असा काय वादळात पडलो. मी गप्प झालो. मला जशा लहानपणाच्या आठवणी येत होत्या तशा तिला येत नव्हत्या का? ती आपली नोकरी, नवरा, मुलगी यातच रमली होती. दुसऱ्या दिवशी मामी आणि सुमती पहाटेच उठली, कारण ब्राह्मण लवकर यायचे होते. सकाळपासून घरात जाग होती. मी उठून तयार होतो. ब्राह्मण मंडळी आली होती. सुमतीचा नवरा अंधू मामाच्या 12व्याला बसला होता. ज्या माणसाने मामाचे तोंड पाहिले नव्हते तो माणूस पिंडदान करत होता. काल इथे आल्यापासून मी निराश होत चाललो होतो. माझा अपेक्षा भंगच झाला होता. गाव आणि गावातील माणसे बदलली होती. पूर्वीचा ओलावा सुकला होता. 30 वर्षापूर्वी मी आणि मामाची मुलगी सुमती एकमेकांना जवळ होतो. आता सुमतीने स्वतः लग्न जमवून ती तिच्या विश्वात खुश होती. नवऱ्यात आणि मुलीत रमली होती. मी मात्र अजूनही सुमतीची आठवण काढत होतो. दुपारी बरेच नातेवाईक आले. मामाच्या पिंडाला कावळा शिवला आणि सगळे निश्चिंत झाले. 12व्याचे जेवले आणि आपापल्या घरी निघून गेले. मी खरं तर अजून 2 दिवस राहणार होतो, पण आता राहायची इच्छा नव्हती. हा बदललेला मामाचा गाव मला अपरिचित होता. ना धड गाव ना धड शहर. सुमती तर मला कधीच विसरली होती. मी दुपारीच निघायची तयारी केली. मामीला वाटले होते इतक्या वर्षांनी भाचा आलाय, राहील 4 दिवस, पण मी निघालोच. रस्त्यावर रिक्षा ठरवली आणि मी मामाच्या गावाचा निरोप घेतला. आता परत कधी या गावात मी येणार नव्हतो. या गावात माझ्या असंख्य गोड स्मृती होत्या, पण मनात मात्र सुरू होतं, अखेरचा हा तुला दंडवत. धन्यवाद.